हा पहिला फलंदाज ठरला आणि 100 क्रॉस करणारा पहिला संघ ठरला आयुष 11 श्रीराम महादेवाडी संघ कीचा हा शेवटचा आणि अंतिम सामना असणार आहे आजच्या दिवशी मधील. आणि जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजचं नाव असेल चिन्मय आणि स्ट्राईकला असणार आहे तो पप्पू बाईत आणि नॉन स्ट्राईकला असणार तो महेंद्र अंधेरे. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठीचा हा फटका चौकार. तब्बल 97 धावांची भागीदारी केली होती या जोडीनं आणि तीच जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद. पप्पूबाईच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट प्राप्त केली जाते धनगराळी संघाकडून. डीजे मात्र खळबळ माजली आहे ती आयुष 11 श्रीराम महादेवाडी संघाच्या खात्यामध्ये. कारण जर आपण पाहतोय ना की जे छोटे खेळाडू आहेत ना, चेंडू आपला मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. जरूर खेळायचं आहे परंतु मैदानाच्या बाहेर खेळा. पप्पूबाई सारखी पहिली विकेट मात्र प्राप्त केली गोलंदाज चिन्मयने. मागच्या सामन्यामध्ये जरूर थोडासा महागडा ठरला होता चिन्मय, परंतु आज या निर्णायक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी चिन्मयकडून. आणि असं वाटलं होतं की बॅटची गडा घेतली आहे का. प्रत्येक डॉट चेंडूच्या मागे मात्र धनगराळी संघाकडून टाळ्या येतील आणि प्रत्येक षटकारासाठी श्रीराम महादेवाडी संघाकडून टाळ्या येतील. हे बॅटल पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण चांगली फलंदाजी करून नॉटआउट राहिला होता महेंद्र अंधेरे आणि तीच फलंदाजी पुन्हा एकदा त्याला करावी लागेल. कारण हा सामना निर्णायक आहे. कारण ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. जे काही स्वप्न यतीन धुमाळ यांनी पाहिलं होतं ना, ते स्वप्न मात्र साकार केलं जाते. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर महेंद्र अंधेरे सारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय हा गोलंदाज. महेंद्र अंधेरे म्हटलं ना की रायगड प्रीमियर लीग मधली ती खेळी आठवते आणि त्यानंतर महेंद्र अंधेरेने स्वीकारलेला सामनावीराचा पुरस्कार आठवतो. चांगला फलंदाज आहे, नावाजलेला फलंदाज आहे आणि अशा फलंदाजाला रोखून धरणं म्हणजे कौतुकास्पद कामगिरी चिन्मय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर येते परंतु त्याला भेदून चेंडू जातोय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी ना वैयक्तिक या स्पर्धेमधील 94 धावा बनवल्यात या फलंदाजानं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि 100 धावा या स्पर्धेतील महेंद्र अंधेरेच्या नावावर. टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी.
रविवार आहे. माझी वसुंधरा करंडक 2022 या स्पर्धेचा दुसरा दिवस 6 मार्च 2022. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा 11 रोट विपक्ष असणार आहे केळजाई. दुसरा सामना बिरजोली विपक्ष असणार रोहा वॉरियर्स. तिसरा सामना पिंगळसई विपक्ष असणार आहे दर्या किनारा अष्टमी. आणि चौथा सामना आरे खुर्द विपक्ष असणार आहे अब्बास 11 अष्टमी. तर पहिला जो सामना आहे एकविरा 11 रोट वर्सेस केळजाई. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण 9:45 इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि 10:01 किंवा 10 वाजताच सामना आपल्याला चालू करायचा आहे. तर याच दरम्यानचा षटक क्रमांक इथे पहिलं संपलं. पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावर आल्यात. महेंद्र अंधरेच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार पाहायला मिळाले. पप्पू बायच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. का चेंडू जुना दे चांगला. नवीन गोष्ट बाहेर काढून ठेव बॉल आला की मॅच बॉल आला. धन्यवाद ज्या स्वयंसेवकांनी चेंडू उपलब्ध करून दिलाय आयोजकांच्या वतीने खूप धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. कारण मॅच बॉल असणं खूप गरजेचं असतं. कारण फलंदाज ज्या वेळेस फलंदाजी करत असतो ना त्यावेळेस मात्र तो मॅच बॉल येणं खूप गरजेचं असतं फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. आणि तो मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि पुन्हा एकदा आपण सामना पाहू. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्यात. आणि एक निर्णायक गोलंदाज धनगरवाडी संघाकडून वैभव गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 विकेट मात्र या स्पर्धेदरम्यान वैभव गायकरच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मागचा जो आपण फटका पाहिला ना त्या फटक्यावर तब्बल महेंद्र अंधेरे याने 100वी धाव या स्पर्धेदरम्यानची बनवली. 27 चेंडू आणि 100 धावा. अप्रतिम फटकेबाजी महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा वैभव गायकर. विवेक 22 साठी हा चेंडू होता एक निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू मात्र खोलवर टाकलेला चेंडू होता. चेंडूला थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न विवेकबाईचा. आणि मात्र या चेंडूवर एक धाव मिळते. इथे मात्र
हे येणारे चेंडू जितके असतील ना त्या चेंडूवर महेंद्र अंधेरीला स्ट्राईकवर राहणं खूप गरजेचं आहे, कारण पूर्णतः फॉर्ममध्ये आलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आज महेंद्र अंधेरीची खेळी बहरताना पाहायला मिळते, फलंदाजी पूर्णतः बहरताना पाहायला मिळते. तर मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला म्हणावं लागेल विवेक बाईत आणि महेंद्र अंधेरेच्या दरम्यान. दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत श्रीराम महादेवाडी संघाचे. महेंद्र अंधेरे जरूर आयकॉनची भूमिका पार पाडतोय, परंतु बऱ्याच वेळेला श्रीराम महादेवाडी संघ असेल किंवा गुंजन 11 कोलाड असेल, वैष्णवी 11 कोलाड असेल, या संघांदरम्यान हा आयकॉनची भूमिका पार पाडत असतो. आज मात्र त्याने पुरेपूर संघाला खुश करून टाकलंय, कारण जरूर सामना हा शेवटचा सामना असेल या. आणि चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू नक्कीच जाईल सरळ सीमा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठीचा हा चौकार. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते. आणि ती हिम्मत आणि धमक मात्र महेंद्र अंधेरेच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका महेंद्रच्या बॅटमधून येतोय, कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हा फटका 6 धावांसाठीचा. नक्कीच सॉरी, धनगराळी संघ आहे, धनगराळी संघाला विनंती असेल तर नक्कीच दाटाव संघ सुद्धा म्हणत असेल आणि धनगराळी संघ सुद्धा म्हणत असेल, नायक नाही खलनायक है तू. 29वा धावफलकावर शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूकडे क्षेत्ररक्षक येत आहेत, एक नाही दोन नाही 3 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि मात्र हा झेल सुटलाय. इथे रोहन कडून जी चूक झाली आहे ना, ती चूक वारंवार आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण सिद्धांत बुतकरचा तो झेल सुटल्यानंतर सिद्धांत बुतकरची ती खेळी, त्यानंतर महेंद्र अंधेरी सुद्धा एक जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर महेंद्र अंधेरीची ती खेळी मात्र पुन्हा एकदा एक जीवनदान पाहायला मिळते. बंटी बादेकर यांनी जर झेल टिपला तर मात्र रोहित शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येते, 500 रुपयांचं पारितोषिक येते. एक झेल पकडा आणि 500 रुपये गमवा, असंच काहीसं गणित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि जो गोलंदाज आलाय आता वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय सुजित. जर सुजितने महेंद्र अंधेरीची विकेट जर प्राप्त केली तर मात्र तेजस नरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे इथे महेंद्र अंधेरीची विकेट किती महत्वाची आहे हे पाहायला मिळते. विकेटसाठी आपल्याला 500 रुपये पाहायला मिळत आहेत, तर महेंद्र अंधेरीची विकेट जर प्राप्त केली ना तर तेजस नरे यांच्याकडून सुजित याला 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा धनगराळी संघ आपल्याला विनंती असेल, वेळ थोडासा जास्त खर्च होतोय, 20 मिनिटांमध्ये ही इनिंग संपवायची आहे आपल्याला. आणि आता आपण पाहतोय 5 मिनिटं झालेली आहेत, 5 मिनिटांमध्ये एक षटक, 10 मिनिटं झाली आहेत, 10 मिनिटांमध्ये 2 षटकं झालेली आहेत आणि या 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं दिली जातील, त्यामुळे वेळेवर नियंत्रण ठेवा. पुन्हा एकदा सुजित येतोय, नो चेंडू आणि याचा मात्र फायदा उठवलाय विवेक बाईतनं. पंचांनी पाहिलं की हा बिमर चेंडू आहे आणि या 4 धावा.
मॅच बॉल येतोय, मॅच बॉल घ्यायचा आहे. 36 धावा धावफलकावर आल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक ज्यावेळेस चालू आहे त्यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर एक नो चेंडू हाताळलाय आणि त्यानंतर आता येणारा चेंडू फ्रीटचा चेंडू असणार आहे. म्हणजे एक बर्थडे गिफ्ट म्हणावं लागेल विवेक बाईजसाठी. गर्लफ्रेंडने दिलेला तोफा मात्र लागेल विवेकला. फुलटॉस ते मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ज्यावेळेस तुम्ही एखादा नो चेंडू हाताळताना आणि जर स्ट्राईक चेंज नाही झाली तर मात्र तुम्हाला फील्ड तीच ठेवावी लागते आणि हे कित्येकदा आपण पाहिलंय. विवेक बाईतने मात्र एक धाव घेऊन मात्र महेंद्र अंधेरेला स्ट्राईक दिले. धावफलकावर धावा आतापर्यंत आल्या त्या 37 धावा. इथे मात्र महेंद्र अंधेरे सर्व प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईद बनलाय आज, जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. काय फलंदाजी महेंद्रकडून आपल्याला पाहायला मिळते आणि इथे 500 रुपयांचा मानकरी ठरलाय. त्रिफोळा सरळ उद्ध्वस्त केलाय महेंद्रचा आणि काय जल्लोष पाहायला मिळतो धनगराळी संघाच्या खात्यामध्ये. तेजस नरे यांनी 500 रुपयांचं जे पारितोषिक लावलं होतं ते मात्र पटकावलंय आणि या चेंडूवर सुद्धा जर विकेट आली तर 200 रुपयांचं पारितोषिक सुजित या गोलंदाजाला. 9 चेंडू आणि 26 धावा करून मात्र महेंद्र अंधेरे बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. फलंदाजाचं नाव असणार आहे प्रसाद बामुगडे. हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 37 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा आतापर्यंत आल्यात आणि अजून देखील या इनिंग मधील 10 चेंडू येणं बाकी असेल. कीच असं म्हटलं जातं 1000 लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी 999 लोकांपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं आणि ते वेगळेपण मात्र या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव आहे सुजित. चांगली गोलंदाजी महेंद्र अंधेरे सारख्या एका मोठ्या फलंदाजाला मात्र यॉर्कर टाकून बाद केलंय. ते आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काऊकॉर्नरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. इथे तुम्हाला स्वतःची स्पर्धा स्वतःसोबतच करावी लागेल आणि एकदा स्वतःला हरवून पहा, मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. आणि ती स्पर्धा मात्र या गोलंदाजी करणाऱ्या धनगराळी रोहा संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी धनगराळी रोहा संघाकडून पाहायला मिळते. क्वालिफायचा सामना खेळतात, उपांत्यपूर्व फेरीचा सामना. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र चांगली अपील केली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. अजून देखील या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 38 धावा. नक्कीच 50 ते 60 धावांचं इथे आव्हान अबाधित करावं लागेल धनगराळी रोहा संघासमोर, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू सुजित याचा. चांगली गोलंदाजी, या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी मागचा सामना पाहिला असेल. तब्बल रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळाली. 105 धावसंख्या उभारली. 106 धावांचा पाठलाग सोनार सिद्ध धाटाव करत होता आणि ती फटकेबाजी पाहिल्यानंतर अशा पद्धतीची गोलंदाजी या सुजित गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी सुजितकडून पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर बैजा चेंडू. तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी. षटक क्रमांक इथे तिसरं संपलं. तिसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 41 धावा. पहिल्या चेंडूवर नक्कीच 9 चेंडू होता, त्यानंतर चौकार सुद्धा आला होता. त्यानंतर कमबॅक केले या गोलंदाजानं. फक्त 10 धावा खर्च केल्यात. 41 धावा धावफलकावर आल्यात आणि हे शेवटचं षटक नक्की कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये द्यायचा तो मात्र निर्णय
पूर्णतः कर्णधाराच्या हातामध्ये असणार आहे. बंटी भादेकर हा कर्णधार आहे धनगराळी रोहा संघाचा आणि त्याने मात्र जे काही पर्याय होते त्या पर्यायामधून रोहन गावंड या पर्यायाचा वापर केलाय चौथ्या षटकासाठी. एक हाणामारीचं षटक असतं, परंतु या 4 षटकामध्ये कोणत्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणायचं ना तोच प्रश्न मोठा पडतो. कारण पहिल्याच षटकापासून मात्र फलंदाज हाणामारी करत असतात. पहिल्या षटकापासून 10 ते 15 धावा येणं हा मानस असतो फलंदाजांचा. आता जर आपण पाहिलं तर चौथं षटक घेऊन गोलंदाज येतोय रोहन गावंड. धावफलकावर धावा त्या 41 धावा. चेंडू आता हवेमध्ये आहे. चेंडूकारी क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र हा झेल धरतीला दान केला जातोय. इथे तुम्हाला झेल पकडावे लागतील. इथे जर तुम्ही असे जीवनदान समोरच्या संघाला दिलेत ना तर मात्र त्या समोरच्या संघाचा आत्मविश्वास हा दुणावत असतो आणि जर एखाद्या फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला तर मात्र तो महेंद्र अंधेरे सारखी खेळी साकार करून जातो. हे आपण पाहिले मागच्या सामन्यामध्ये सुद्धा. पण एकदा रोहन शॉर्ट पीस पैजा चेंडू होता. नक्कीच विवेकला असं वाटलं की हा चेंडू लिलया मी सीमारेषा पार धाडू शकतो. थोडासा इझी खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते याच दरम्यानची. 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावर धावा आहेत त्या 43 धावा. इथे 50 ते 55 धावा कराव्या लागतील श्रीराम महादेवाडी संघाला, कारण चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धनगराळी रोहा संघ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. त्या फटक्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता. 1 धाव मिळते. या 1 धावेने जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा येतात त्या 44 धावा. येणारे चेंडू असतील ते फक्त 3. या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारू शकतो एक फलंदाजी करणारा संघ आयुष 11 श्रीराम महादेवाडी. आता मात्र चेंडू नक्कीच स्लॉट मध्ये आला होता. त्याला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय फलंदाज प्रसाद बामुगडेनं. घासला जाईल ना तो चमकला जाईल आणि आज चमकतोय कोणता श्रीराम महादेवडी संघाचे हे फलंदाज आहेत ना. मग महेंद्र असेल, प्रसाद असेल, विवेक असेल, पप्पू असेल, सगळे फलंदाज इथे चमकतायत. आता मात्र मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि पंचाने पाहिले की सुखरूपरित्या फलंदाज आपल्या क्रीज मध्ये परतलाय. या 2 धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 52 धावा धावफलकावर आल्यात आणि शेवटचा एक अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी आहे. रोहननी या चेंडू मागे विकेट जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक ओमकार नावकर यांच्याकडून आलेलं आहे. ओमकार नावकर एक दिलदार व्यक्तिमत्व या आयोजन कमिटी मधलं आणि प्लेअर ऑफ द डे यासाठी स्पोर्ट्स सायकल. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बऱ्याचदा पाहतो, परंतु प्लेअर ऑफ द डे साठी स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आणि 500 रुपयाचा मानकरी, 500 रुपयांचा मानकरी ओमकार नावकर यांच्याकडून. चार षटकांमागे कोलाट संघाने धावसंख्या उभारलेली 52 आणि जिंकण्यासाठी धनगराळी संघाची 53 धावसंख्येचे आव्हान उभारलेलं आहे. आणि शेवटच्या चेंडूमागे जर विकेट घेण्यामागे 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं होतं आणि त्या चेंडूमागे पुरेपूर फायदा लुटताना रोहन गावंड यांनी शेवटच्या चेंडूमागे विकेट घेतली आणि 500 रुपयाचं पारितोषिक जिंकतोय तो म्हणजे रोहन गावंड.
आणि हे पारितोषिक ज्यांनी लावलं ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, ते म्हणजे आमचे ओमकार नावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे लाभलेलं आहे. सामना संपल्यानंतर हे 500 रुपयाचं पारितोषिक रोहन गावंड यांच्याकडून घेऊन जायचं आहे. धन्यवाद. पाठलाग करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला निकेश आणि दुसऱ्या बाजूला साजेश. किस औ या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आज मात्र धनगराळी रोहा संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. मोरयाळी संघाचा हा खेळाडू आहे, परंतु आज धनगराळी रोहामध्ये सामील झालाय. पहिला चेंडू रोहन सानप याचा. हा जो यष्टीरक्षक आहे ना, त्याचं कौतुक करावं लागेल, कारण रोहन सानप सारख्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर क्लोज विकेट किपिंग करणं किती अवघड काम आहे. मात्र ते अवघड काम तो लिलया पेलतोय. प्रतीक बाईत मला दिसतोय. नक्कीच रोहन सानप एक 10 ते 12 पावलांचा रनअप आयुष 11 श्रीराम महादेवाडी संघाकडून. आता मात्र दुसरा चेंडू निर्धाव. पहिला चेंडू जरूर स्वैर चेंडू आला होता, त्यानंतर मात्र आपल्या लयामध्ये आलाय तो गोलंदाज रोहन सानप. या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडं असणार आहे, कारण याची गोलंदाजी मी जवळपास 10 वर्षापूर्वी सुद्धा पाहिली होती. कीच एकाच कॉलेजमधून आम्ही खेळत असताना बऱ्याच मोठ्या मोठ्या फलंदाजांना पुण्यामध्ये त्यांनी मात्र नामोहरण केलंय. तोच गोलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय महेंद्र अंधेरे आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पहिली विकेट गारद होतीये ती धनगराळी रोहा संघाची.
हर्षदजी लांजेकर आणि सन्माननीय अक्षयजी दांडेकर तसेच कल्पेशजी दांडेकर यांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपा करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर निकेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवले. एक रणनीती आखली होती, कारण धनगराळी रोहा संघाला माहीत होतं की सिद्धांत भुतकर यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. मग ओपनिंग पेअर जी होती त्यांनी ती थोडीशी चेंज केली. निकेशला ओपनिंगला नक्कीच प्रमोट केलं गेलं. त्यानंतर मात्र आपण पाहिलं निकेशने थोडंसं नाराज केलं आहे असं म्हणावं लागेल, कारण ज्यासाठी निकेशला ओपनिंगसाठी पाठवलं होतं ना ते काम त्याने पूर्ण केलं नाही आहे. आता जर आपण पाहिलं तर साजेश आणि सिद्धांत भुतकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, ज्याने की मागचा सामना एकतर्फी हरवला होता नेव्ही संघाला. हीच ती जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मादेवडी संघ वारंवार पुकार द्यायला लावू नका, वारंवार सूचना द्यायला लावू नका, बरं वाटत नाही ते. थोडस वेळेवर नियंत्रण ठेवा. पुन्हा एकदा रोहन सानप गोलंदाजी मार्कवर. साजेश नक्कीच चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषा गाठेल का? येस इट इज वेलकम फॉर दी. नाही, नक्कीच अडवलाय. नक्कीच इथे स्वयंसेवक आहेत, स्वयंसेवकांचा निर्णय येतोय की चेंडू सीमारेषा अगोदरच अडवला होता. 3 धावा इथे मिळत आहेत साजेश याला. या 3 धावेने धावफलक थोडस पुढे सरसावेल. धावफलकावर धावा येतात आतापर्यंत 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावर आल्यात. यासाठी मात्र रोहन सानपला बोलावलं होतं श्रीराम मादेवाडी संघानं, कारण हा एक चांगला गोलंदाज आहे. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी कित्येकदा आपण रोहन सानपची पाहिले आणि आज सुद्धा ती गोलंदाजी रोहन सानपकडून आपल्याला पाहायला मिळते. हा मात्र नक्कीच कोलटप्प्याचा चेंडू होता. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. फलंदाज क्रमांक 2 सिद्धांत भुतकरच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. कुठला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मनाच्या तंबूचा कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी. जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्यांचं नाव शिवाजी. शिवाजी आणि शिवाजी. याच दरम्यानचा एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय रोहन सानपच्या गोलंदाजीवरचा. अजून देखील या षटकातील एक चेंडू येणं बाकी असणार आहे. धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 5 धावा. नक्कीच नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग तर जरूर आहे रोहन सानपकडे. हा सुद्धा असा गोलंदाज आहे ज्याने की रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळ दाखवला होता आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा रोहन सानप. आपल्या गोलंदाजीवरचा अंतिम चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूखाली नक्कीच कोणताही क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार 4 धावांसाठी. मादेवाडी संघ कोणती टीम मीटिंग घेऊ नका. नक्कीच मान्य आहे की शेवटचा सामना आहे, परंतु आज सामने थोडेसे लेट चालू झाल्यामुळे आम्हाला हे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे कोणती टीम मीटिंग घेऊ नका, कारण आपला संघ मातब्बर संघ आहे. तुम्हाला माहित आहे की
पहिलं षटक कोण हाताळतो, दुसरं षटक कोण हाताळतो, त्यामुळे थोडंसं जे निर्णय असतील ना ते त्वरित घ्या आणि त्यानंतर त्यांची अंमलबजावणी सुद्धा करा. 9 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक इथे पहिलं संपलंय. आता जर समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आणि 44 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. कौस्तुभ दळवी गोलंदाजी मार्कवर आलाय. पुई संघाचा हा नक्कीच एक गुणी खेळाडू आहे कौस्तुभ दळवी. कित्येकदा याची गोलंदाजी मी पाहिली आहे. चांगला गोलंदाजी करत असतो नेहमीच आणि आज आपल्याला निर्णायक गोलंदाजी करावी लागेल कौस्तुभला, कारण श्रीराम महादेवाडी संघ जर आपण पाहिला तर 18 चेंडू आणि 44 धावांचा पाठलाग करावा लागेल तो धनगर आणि रोहा संघाला. 18 चेंडू आणि 44 धावा. स्वैर चेंडू अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये येते. 10 धावा धावफलकावर येत आहेत आणि आता थोडस उलट्या बाजूने आपल्याला पाहायला लागेल, कारण 18 चेंडू आणि 43 धावांचे आव्हान. 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान. तर मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. प्रसाद बामुगडे येतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि ते काय लेझी क्रिकेट पाहायला मिळते प्रसाद कडून. याची अपेक्षा प्रसाद कडून आपल्याला कधीच नसते, परंतु ते क्रिकेट प्रसाद बामुगडे कडून पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या त्या साजिश आणि चिन्मय या फलंदाजानं. पुन्हा एकदा कौस्तुभ दळवी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल कौस्तुभ. तर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्याच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर चांगली उत्तम फेक पाहायला मिळते. एकच धावावर सहित समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. सोळा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. मादेवाडी संघ थोडस फास्ट घ्या, वारंवार विनंती येते आयोजकांकडून. नक्कीच पंचांकडून सूचना दिल्या जात आहेत श्रीराम मादेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकांना. चला थोडस फास्ट घ्या. चला पराग पाटील सर थोडस फास्ट घ्या. नक्कीच आयोजकांकडून जो निर्णय येईल ना तो तुम्हाला मान्य करावा लागेल. मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न विवेक येतोय. नक्की चांगली थ्रो पाहायला मिळते आणि ते मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धावफलक थोडस पुढे सरसावते. धावफलकावर धावा आल्यात आतापर्यंत 15 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कौस्तुभ दळवी फुलटॉसला मात्र डिपॉझिट केलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. 6 धावा येत आहेत चिन्मय चाळकेच्या बॅट मधून. पहिला षटकार. चौदा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. नक्कीच एक व्हिडिओ मध्ये व्हायरल झाली होती. सलमान खानचे पिताश्री काय म्हणतात ना ते या चेंडू नंतर आपण सांगू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज क्रमांक 3 बाद धनगर आणि रोहा संघाचा.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव मात्र आज देखील घेतलं ना 350 वर्ष लोटून गेली तरी सुद्धा मानाने नाव घेतलं जातं आणि मात्र ते नाव घेतल्यानंतर एक ऊर्जा आणि एक उर्मी मात्र आपल्या अंगामध्ये संचारते. असं एक आदराने घेतलेलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची प्रतिमा सुद्धा आपल्याला या व्यासपीठासमोर पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू नक्कीच हवेमध्ये जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय रोहन सानप याला आणि ते मात्र एकच धाव घेतली जाईल. या एक धावेने जर आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा आहेत त्या 22 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता, एक माफक असं आव्हान म्हटलं जाईल, कारण चांगली फलंदाजी धनगराळी रोहा संघाकडे सुद्धा आहे. परंतु एखादं निर्णायक षटक गोलंदाजाने हाताळलं तर मात्र हा सामना बराचसा दूर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. जर हा सामना श्रीराम महादेवाडी संघाने जिंकला तर मात्र आज श्रीराम महादेवाडी गावामध्ये जल्लोष केला जाईल आणि जर धनगराळी रोहा संघाने सामना जिंकला तर धनगराळी मध्ये जल्लोष केला जाईल. हे मात्र गणित आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दहावीर चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पप्पू बाईत येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि जर 5 मोठे षटकार आले ना तर मात्र सामन्याचं चित्र काहीच वेगळं पाहायला मिळेल. परंतु पप्पू बाईत हा एक हुशार गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे कशी गोलंदाजी करायची आहे. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फेक पाहायला मिळते, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. या 2 धावींनी जर आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 24 धावा. ते मात्र 11 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. अहूकडे तिथे क्षमता आहे, त्याच्याकडे असे फटके आहेत की तो सीमा रेषा बाहेर लिलया धाडू शकतो. असे फटके अवघड आहेत, परंतु गोलंदाज सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे हे त्याने दाखवावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू पंचाने पाहिलं की हा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू स्वैर घोषित केलाय. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये येते. 25 धावा धावफलकावर येतात. स्वैर चेंडू असेल, कोणताही वाद घालू नका पंचांसोबत. सलीम खान काय म्हणतात माहित है का, जब अच्छा वक्त आता है ना तो आदमी जहां बॉल पड़ता है वहां बैट नहीं घुमाता, बल्कि जहां बैट घुमाता है वहां बॉल पड़ती है. आज हा चांगला टाइम गुणाचा आहे नक्कीच. धनगराळी रोहा संघाच्या साजेसचा चेंडू जातोय सरळ सीमा पार. 6 धावांसाठीचा हा मोठा फटका येतोय. तर मात्र तेजस नरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. पप्पू बाईत काय गोलंदाजी करतोय, थोडस महागडा ठरतोय की काय, कारण 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता अजून देखील. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल यात मात्र कोणती शंका नाहीये. आता मात्र काय घडलंय नक्कीच आणि फलंदाज बाद. आपका
गेला, त्यामुळे 9 चेंडू आणि 22 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. युद्धामध्ये जर कमी रक्तात सांडायचं असेल तर शांततेच्या काळात तुम्हाला जास्त घाम गाळावा लागतो आणि तो घाम मात्र श्रीराम महादेवडी संघाच्या गोलंदाजाने किंबहुना प्रत्येक खेळाडूंना गाळलाय असं म्हणावं लागेल. कारण 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता अजून देखील या सामन्यामध्ये धनगर आणि रोहा संघाच्या समोर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे आहे, नक्कीच त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रेक्षकांचा, परंतु त्या दबावाला झिडकारून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. तिथे मात्र काहीशा रणनीती वापरण्याचा प्रयत्न धनगर आणि रोहा संघाचा आणि या रणनीती कित्येकदा वापरल्या सुद्धा जातात हे आपण पाहिलंय. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जोवर साजेश मैदानाच्या आतमध्ये ना तोवर धनगर आणि संघ हा सामना जिंकू शकतो अशा आशा मात्र त्यांना असतील, परंतु जर साजेशची विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला पप्पूबाई तर मात्र जल्लोष होईल तो श्रीराम महादेवडी संघामध्ये. हलक्या हातने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. या क्षणाला हा निर्धाव चेंडू खूप महागात पडणार आहे धनगर आणि रोहा संघाला. इथे निर्धाव चेंडू जर खेळले तर मात्र प्रत्येक चेंडू गणित दबाव हा वाढला जाईल, प्रेशर हा वाढलं जाईल साजेश्वरचं आणि मात्र त्या दबावामध्ये कदाचित तो षटकार मारू शकतो, कदाचित तो विकेट सुद्धा देऊ शकतो. हे गणित मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पप्पूबाई आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नक्कीच दबाव पप्पूबाईतवर सुद्धा आहे, दिसते नक्कीच क्लिअर दिसते. पप्पूबाईतवर दबाव पाहायला मिळतोय कारण साजेशने एक षटकार खेळलाय त्याला. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. काय घडेल या सामन्यामध्ये, काय बिघडेल या सामन्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू पप्पूबाईच्या गोलंदाजी मधील. पुन्हा एकदा हलक्या हातने खेळायचा प्रयत्न आणि ते एक धाव घेतली आहे. आता उमेश दादा जर समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जर आपला संघ या स्पर्धेत पात्र संघ तर 6 चेंडू लागतील त्या आयुष 11 श्रीराम महादेवडी संघाला. काय घडेल या सामन्यामध्ये. हॅलो, चला कोणती टीम मीटिंग घेऊ नका. मर्यादित 4 षटकांचा खेळ येथे समाप्त झालेला आहे आणि मर्यादित 4 षटकांमध्ये धनगरवाडी संघाने 52 धावसंख्येचं आव्हान उभारलं होतं. 53 धावसंख्येचं आव्हान हे कोलाड संघापुढे उभारलं होतं. कोलाड संघाने उभारलं होतं. तरी ते आपण जर शेवटचा नक्कीच आज दिवस गेला तो गेला, परंतु जो 6 चेंडू मध्ये 20 धावा बनवेल ना तो आज या दिवसाचा हिरो ठरेल. नक्कीच महेंद्र अंधेरे या दिवसाचा हिरो ठरलाय जरूर, परंतु जर या 6 चेंडू मध्ये 20 धावा साजेश ते बनवल्या तर मात्र तो 1000 रुपयांचा मानकरी सुद्धा होईल किंबहुना धनगर आणि रोहा संघ बक्षीस पात्र संघ ठरेल. पहिला चेंडू नक्कीच मुरलीबाई आणि इथे मात्र रनआउटची संधी आणि विकेट. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत आहेत. सूर्य अस्ताला चालला आहे. येणारी सुंदर पहाट कोणत्या संघासाठी सुंदर बनून येईल ते बघायचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मुरलीबाईत येतोय एक अनुभवी गोलंदाज. श्रीराम महादेवडी संघाचा चेंडू हवेमध्ये येतोय. चेंडू जाईल सरळ सीमा पार. 4 धावांसाठीचा हा संजीवनी चौकार.
4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. आता इथून पुढे जर हा सामना बघायचा असेल तर मात्र ज्यांना हृदयाचा नक्कीच त्रास असेल ना त्यांच्यासाठी हा सामना नाहीये. अजून एक नक्की चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज साजेश या खेळीचा अंत होतोय. फलंदाज क्रमांक 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना संपलेला नाहीये कारण मी सूरज पिळवणकरची बॅटिंग पाहिली आहे. त्याच्याकडे तितकी क्षमता आहे. त्यासाठी मात्र धनगराळी रोहा संघाकडून तो फलंदाजीसाठी आला आणि त्याच्या साथीला असणार आहे तो रोहन गावण. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मुरली बाईत आपली मुरली वाजवेल का? 3 चेंडू आणि 15 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक महेंद्र अंधेरे आणि फलंदाज क्रमांक 7 बाद. ते काय घडते पप्प्या महाबळे बाळा महाबळे पूर्णतः हे दिलदार व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे. जर षटकार लगावला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. रोहितला माहिती आहे जवळपास सामना संपलाय. बंटीसाठी आहे बक्षीस परंतु बंटी नॉन स्ट्राईकला आहे. रोहित 1 चेंडू 2 चेंडू आहेत. जर स्ट्राईक चेंज झाली आणि या फलंदाजा सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. परंतु चौकार आलाय परंतु या चौकाराचा काही उपयोग नसणार आहे. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जवळपास हा सामना श्रीराम मादेवाडी संघाने जिंकला असं म्हणूया परंतु एक गोलंदाज असा होता त्याने 1 चेंडूवर 17 धावा खर्च केल्या होत्या आणि तसं काही जर मुरलीने केलं तर मात्र तो करणार नाही याची खात्री आहे. आणि गोलंदाज अजून एक बाद. आयुष 11 श्रीराम मादेवाडी संघ. नामदार आदित्यजी